उसके बारे में अपने को कुछ भी करना पड़ेगा। शेख गवस असद गवस शेख हा 7 ते 8 वर्षाचा मुलगा आज नागनाथ नगर ते घरकुलकडे जात असताना मामा त्याच्या मोटरसायकलवर घेऊन जात असताना एक टेम्पो येऊन त्याला धक्का दिला. मुलगा खाली कोसळला. मागच्या चाक त्याच्या डोक्यावरनं गेलून तो जागेवर मृत्यू झालेला आहे. अतिशय वाईट घटना घडलेली आहे. इरफान बागलकोटे त्याचा मामा हैदराबादहून सुट्ट्यातून मामाकडे आले. आई अजून मुलं त्यांनी आज ते पाहुण्याकडं घरकुलला जात असताना हा ॲक्सिडेंट झालेला आहे. अतिशय दुर्घटना घडलेली आहे. हा रस्ता कच्चा रस्ता आहे, रहदारीचा रस्ता नाही आहे. टोल चुकवण्यासाठी मातीची गाड्या विटाच्या गाड्या ह्या रस्त्याने येतात. प्रशासनाने याच्यावर कडक कारवाई करायला पाहिजे. आज एक चिमुकला ह्या ठिकाणी मृत्यू पडलेला आहे. त्याच्या आईचं दुःख आम्हाला बघू वाटलं नाही. असं एवढं कोसळली ते बाई बघून अतिशय दुःखात गेलेली आहे. यासाठी शासनाने प्रशासनाने याच्यावर लक्ष देणे गरजेचं आहे. हा रस्ता रहदारीचा नसताना अजून रस्त्यावर फार मोठे खड्डे पडलेत. हे सुद्धा महानगरपालिकेने ह्याच्यावर काय तर नियोजन करायला पाहिजे. मुरुम टाकून खड्डे बुजून घ्यायला पाहिजे. ते सुद्धा करत नाही. ह्या केवळ हा रस्ता खराब असल्यामुळं हा अपघात झाला असं मला वाटतं आहे. यासाठी हे टोल चुकून ह्या मातीच्या गाड्या विटाच्या गाड्या भरमसाठ येतात. अजून वेगाने येतात, सोलो पण येत नाही. धुराला उडत आहे, गाडी दिसत नाही. तो गाडीचा धक्का लागला त्याला. तो धक्का लागला, मामा एका ठिकाणी पडला, अजून बाळ एका ठिकाणी पडला. टेम्पोच्या दिशेने बाळ पडल्यावर बाळाच्या आत डोक्यावरूनच चाक गेलेला आहे. यासाठी मागचा चाक गेलेला आहे. यासाठी अतिशय दुःख झालेलं आहे. या ठिकाणी आम्ही लोकांना समजूत काढलेली आहे. पण ताबडतोब शासनाने जर कारवाई करावा, त्या मृत्यू पडलेल्या बाईच्या आईला काय तर मदत मिळून द्यावा अशी मी विनंती करतो. देत नाही. या ठिकाणी हातवड भाग असल्यामुळे कोणी येत नाही. ह्याच्यावर कडक कारवाई करायला पाहिजे. गाड्याचे डॉक्युमेंट असतात, लायसन नसतं, भरमसाठ गाड्या चालवतात. यासाठी यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. पोलीस फक्त त्या ठिकाणी येऊन थांबतात, कुठं फारशी वीरपशी थांबतात, तेवढंच कारवाई करतात. पण पुढं काय येत नाही, पुढं काय बघत नाही. त्यांनी पुढं सुद्धा बघायला पाहिजे. ते चिरीमिरी घेते ते मला बोलायचं नाही आहे. फक्त ह्याच्यावर कडक कारवाई करायची माझी अपेक्षा आहे.